नमस्कार. महिला आरक्षण विधेयक भाग 4 आणि हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे त्यातला. हा मुद्दा कोणता? तर डिलिमिटेशन केल्याने नॉर्थ व्हर्सेस साऊथमध्ये जो गॅप पडणार आहे त्याचा. यामध्ये विषय असा आहे की तुम्ही जर आर्टिकल 81, आर्टिकल 82, आर्टिकल 170 बघितलं तर डिलिमिटेशनचा जो पाया आहे तो स्पष्टपणे लोकसंख्या हा आहे. बरं, आता डिलिमिटेशनचा पाया लोकसंख्या कोणी ठरवला? तर ज्यांनी संविधान बनवलं त्यांनी. ठीक आहे. मग आत्ताच्या लोकांना संविधान बनवणाऱ्यांपेक्षा जास्त कळतं का? नाही. दुसरी गोष्ट, लोकसंख्या काही भागात जास्त वाढली आणि लोकसंख्या नियंत्रणाचे जे कायदे आणले ते नॉर्थमध्ये कमी पाळले गेले आणि साऊथमध्ये जास्त पाळले गेले. बरोबर. आता गंमत अशी आहे की हे कुणी केलं? फक्त भाजपनं केलं का? तर नाही. बरोबर. त्यामुळं या डिलिमिटेशनमुळं भाजपचा फायदा होईल हे काँग्रेसला काही वर्षांपूर्वी माहिती होतं का? की भाजपला फायदा व्हावा म्हणून काँग्रेसनं तसं होऊ दिलं का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. म्हणजे कुठलीच पार्टी हे मुळात नियोजन करून करू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळं हा मुद्दा मुळातच अत्यंत चुकीचा आहे. आता दुसरी गोष्ट काय, तर जर का डिलिमिटेशनमध्ये लोकसंख्येनुसारच जर जागा ठरणार असतील तर मग त्याच्यावरती उपाय काय? तर हा जो मुद्दा आहे हा एका व्हिडिओत कव्हर होण्यासारखा नाही आहे. तर याचे मी या पार्ट 4चे मल्टिपल पार्ट करतो आहे. तर हा पार्ट 4चा पहिला भाग.